धक्कादायक बातमी समोर येते। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतली सर्वात धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे। ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवरच हल्ला करून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात किल्ला परिसर बूथ क्रमांक 268 मधून ईव्हीएम मशीन घेऊन कार बाहेर पडली तेव्हा या गाडीवरती हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत गाडीची जबर तोडफोड केली। तर परिसरातले नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी ईव्हीएम मशीन तसेच कारमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप सध्या केला जातोय। संपूर्ण दृश्य पाहतोय नागपुरातून अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीवरती काही लोकांनी हल्ला केलेला आहे। दोन्ही झोनल ऑफिसरचे होते, वेगवेगळे झोनल ऑफिसर होते। एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता। त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे, त्यामुळे त्याच्यावरही दगडफेक झालेली आहे। दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो। अजून काही जखमी तर कोणी नाहीये, विशेष असं काही झालेलं नाहीये, परंतु जे काही नुकसान वगैरे झालेलं त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल।